आता दिसत नाही जज साहेब. आधीच्या माणसांच्या नात्यांमध्ये ओलावा होता, म्हणून तो घराच्या भिंतींमध्ये सुद्धा टिकून राहायचा. आता नात्यांमध्येच तो ओलावा राहिलेला नाही तर घराच्या भिंती कशा बरं मजबूत होतील. मी आज माझ्या आबांचं घर परत मिळवण्यासाठी, त्याच्यासाठी न्यायाची भीक मागण्यासाठी इथे आले. कदाचित असं होईल की आमचं घर आम्हाला परत मिळेल, आमचा हक्क आम्हाला परत मिळेल, आम्ही ही केस जिंकू सुद्धा. पण आज आम्ही ही केस जिंकलो तरी आमची नाती मात्र हारलीच आहेत जज साहेब. माणसांना असं वाटतं की पैसा अडका, जमीन जुमला, प्रॉपर्टी मिळवली म्हणजे सगळं मिळालं. पण हे पैसा अडका, जमीन जुमला, प्रॉपर्टी हे सगळं जरी मिळालं तरी आपण हे सगळं इथेच सोडून जातो. आणि कदाचित माणसांना हे माहीत असतं तरी सुद्धा रक्त आटवून आपण रक्ताचीच नाती मागे तोडत चालतो. मला असं वाटतं की माणसाने श्रीमंत होण्याआधी मनाची श्रीमंती कमवायला शिकली पाहिजे, चांगला माणूस होण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. आणि जेव्हा आपण चांगली माणसं होऊ तेव्हा आपल्या घरातल्या, आपल्या माणसांच्या अशा गोष्टी कोर्टापर्यंत येणार नाहीत. आणि त्या दिवसाची मी वाट बघणार आहे जज साहेब. जज साहेब, आज मी माझ्या आबांचं घर, ते घर फक्त घर नाही तर आमच्या आबांचं स्वप्न आहे. आणि ते आम्हाला त्यांच्या डोळ्यासमोर तुटताना बघायचं नाही. आम्ही सगळेच तुमच्याकडे खूप आशेने बघतोय. आम्हाला न्याय द्या. थँक्यू. कारखानीस, तुमच्याकडे अजून काही बोलण्यासारखं उरलंय का? नाही जस, मला काहीच बोलायचं नाहीये. तर सगळे पुरावे आणि साक्षीदार पडताळून पाहिले असता आणि दोन्ही बाजू नीट ऐकून घेतल्यानंतर कोर्ट या निर्णयावर पोहोचले की सदर घर, वास्तू ही इंद्रजीत जयसिंग महाडिक यांच्या नावावर होती. विक्रांत महाडिकांनी जोर जबरदस्तीने खोट्या सह्या करून ते घर बळकावलं होतं. त्यामुळे आता हे घर इंद्रजीत महाडिक यांचंच असेल असा कोर्ट आदेश देत आहे. आणि इंद्रजीत महाडिकांना ह्या घराचा ताबा लवकरात लवकर देण्याची आदेश देत आहे. आणि विक्रांत महाडिकांना ताकीद देत आहे की त्यांनी ते घर आणि सगळी कागदपत्रे इंद्रजीत महाडिकांना सुपूर्द करावी. त्यांनी रितसर कायद्याने हे घर पुन्हा इंद्रजीत महाडिकांच्या नावे करावे. आणि हँडरायटिंग तज्ज्ञांना कोर्टाची कामे करण्यापासून निलंबित करण्याचे आदेश देत आहे. The court is adjourned.
राणी आली. अरे आबा मालती मॅडम, सर, रत्नाई, अजित दादा, आपण ही लढाई जिंकलो. येऊन येणार कोण? राणी शिवाय आहेच कोण? लाखात एक हुकुमाची राणी. मला नापाजले. अरे येऊन येणार कोण? राणी शिवाय आहेच कोण? अरे येऊन येणार कोण? राणी शिवाय आहेच कोण? अरे येऊन येणार अरे कोण? काय? राणी शिवाय आहेच कोण? काय चाललंय हे? कोर्टात होत आपण. मी काही इलेक्शन लढायला चालले का? घोषणा काय देत आहे? अरे भावा, आज फक्त तुझ्या नावाचा जल्लोष झाला पाहिजे. बाकी तू लय भारी जिरवल्या विक्रांत सरांची. राणी, अगं पुरी नाव काढलंस. पहिलीच केस जिंकलीस तू. थँक्यू दादा. अरे नुसतं बोलत काय बसलाय? भावाला डोका घेऊन नात्याचा दिवस आहे आज. जल्लोष झाला पाहिजे एकदम भारी. अरे येऊन येणार कोण? राणी शिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? राणी शिवाय आहेच कोण? माणिक, ॲडव्होकेट राणी महाडिक. हां, काळजी करू नका. मी तुम्हाला चॅलेंज द्यायला आलो नाहीये, तुमचं मनापासून अभिनंदन करायला आलोय.